नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आताच केंद्राचे बजेट म्हणजेच अर्थसंकल्प 2024-25 सादर झालेला आहे। यामध्ये काही नवीन 5 योजना आलेल्या आहेत। नवीन टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे। तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे। 10 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे। नक्की यामध्ये कोणाकोणाला फायदा होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉइन करून ठेवा, म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लगेच अपडेट मिळत राहतील। टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉइन करू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता अर्थ मंत्रालय अर्थसंकल्प 2024-25 ची ठळक वैशिष्ट्ये। केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केलेला आहे। या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे। तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचे म्हणजे रोजगार आणि कौशल्यासाठी पंतप्रधानांच्या 5 योजनांचे पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे। आगामी 5 वर्षाच्या कालावधीत देशातील 4.1 कोटी तरुणांसाठी रोजगार, कौशल्य आणि इतर संधींसाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे। यामधील योजना नंबर 1, नवीन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO मध्ये नोंदणीकृत असलेल्या पहिल्या वेळेच्या कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 रुपये 1 महिन्याचे वेतन दिले जाणार आहे। योजना नंबर 2, उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती। रोजगाराच्या पहिल्या 4 वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या EPFO योगदानाच्या संदर्भात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही विशिष्ट प्रमाणात थेट प्रोत्साहन दिले जाणार आहे। 3 नंबरची योजना आहे नियोक्तांना सहाय्य करण्याबाबत। सरकार प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी नियोक्त्यांच्या EPFO योगदानासाठी 2 वर्षांसाठी दरमहा 3,000 पर्यंत प्रतिपूर्ती करेल असे सांगण्यात आलेले आहे। कौशल्य विकासासाठी नवीन केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येणार आहेत। 5 वर्षाच्या कालावधीत 20 लाख तरुणांना कुशल बनवले जाणार आहे। 1000 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची हब आणि स्पोक प्रणालीमध्ये श्रेणी सुधारणा केली जाणार आहे। येत्या 5 वर्षात 1 कोटी तरुणांसाठी आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप राबवण्यात येणार आहे। विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थसंकल्पातील 9 प्राधान्यक्रम राबवण्यात येणार आहेत। यामध्ये पहिला प्राधान्यक्रम म्हणजे कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता। कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे। नवीन 109 उच्च उत्पादक आणि हवामानास अनुकूल 32 कृषी आणि बागायती पिकांच्या जाती शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिल्या जाणार आहेत। नैसर्गिक शेतीसाठी आवश्यकतेनुसार 10,000 जैवनिविष्ट संसाधने केंद्रे स्थापन केली जाणार आहे। कृषी क्षेत्रात येत्या 3 वर्षात शेतकरी आणि त्यांच्या जमिनीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा सुविधा म्हणजेच DPI राबवले जाणार आहे। यातील दुसरा प्राधान्यक्रम म्हणजे रोजगार आणि कौशल्य। पंतप्रधानांच्या पॅकेजचा एक भाग म्हणून रोजगार संलग्न प्रोत्साहन साठी 3 योजना राबवण्यात येणार आहेत। योजना 1 नवोदित, दुसरी योजना आहे उत्पादन रोजगार निर्मिती, तिसरी जी योजना आहे ती नियोक्त्यांना समर्थन। कौशल्य विकास 5 वर्षाच्या कालावधीत 20 लाख तरुणांसाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत कौशल्यासाठी नवीन केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येणार आहे। 7.5 लाखापर्यंत कर्जाची सुविधा देण्यासाठी आदर्श कौशल्य कर्ज योजनेत दुरुस्ती केली जाणार आहे। सरकारी योजना आणि धोरणांतर्गत कोणत्याही लाभासाठी पात्र नसलेल्या युवकांना देशभरातील संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाखापर्यंतची कर्जाचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे। तिसरे प्राधान्यक्रम म्हणजे सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय। याच्या अंतर्गत PRPT येथील नवीन 2400 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पासह अन्य वीज निर्मिती प्रकल्प 21,400 कोटी रुपये खर्च हाती घेतला जाणार आहे। प्राधान्य क्रमांक 4 उत्पादन आणि सेवा यांच्याविषयी। उत्पादन क्षेत्रातील MSME साठी पत हमी योजना राबवण्यात येणार आहे। यंत्रसामुग्री आणि उपकरणे खरेदीसाठी MSMEंना मुदतीच्या कर्जामध्ये अप्रत्यक्ष आणि तृतीय पक्ष हमीशिवाय पत हमी योजना राबवण्यात येणार आहे। त्यापुढील म्हणजे मुद्रा कर्ज। ज्यांनी मागील कर्ज यशस्वीपणे फेडले आहे त्यांच्यासाठी तरुण श्रेणीतील मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखावरून आता 20 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे। चौथा प्राधान्यक्रम आहे तो म्हणजे शहरी विकास। यामध्ये संक्रमण केंद्रित विकास
30 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या 14 मोठ्या शहरांमध्ये अंमलबजावणी आणि वित्त पुरवठा करण्यासाठी संक्रमण केंद्रित विकास योजना तसेच धोरण तयार करण्यात येणार आहे. शहरी गृहनिर्माण 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची घराची गरज पूर्ण करण्यासाठी PM आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत 5 वर्षात 2.2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय सहाय्यासह 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव इथे ठेवण्यात आलेला आहे. 6वा जो प्राधान्यक्रम आहे तो ऊर्जा सुरक्षा. यामध्ये ऊर्जा संक्रमण, प्रगत अल्ट्रा सुप्रीम क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट. 7वा जो प्राधान्यक्रम आहे तो पायाभूत सुविधा. यामध्ये केंद्र सरकारद्वारे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. भांडवली खर्चासाठी 11,11,111 कोटी रुपयाचे प्राधान्य दिले जाणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांच्या अंतर्गत 25,000 ग्रामीण वस्त्यांना सर्व ऋतूंमध्ये दळणवळणासाठी सुविधा प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4थ्या टप्प्यात शुभारंभ करण्यात येणार आहे. प्राधान्य क्रमांक 8 नवोन्मेष संशोधन आणि विकास. यासाठी मूलभूत संशोधन आणि प्रारूप विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केली जाणार आहे. व्यावसायिक स्तरावर खाजगी क्षेत्रातील संशोधनाने चालना देण्यासाठी 1 कोटी रुपयांच्या वित्तीय पाठबळ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. 9वा जो काही प्राधान्यक्रम आहे तो पुढील टप्प्यातील सुधारणांसाठी ग्रामीण भूखंड संबंधित उपाययोजना. सर्व जमिनींसाठी विशिष्ट भूखंड ओळख क्रमांक आणि भू आधार. श्रमिकांसाठी सेवा. पुढील जो महत्त्वाचा भाग म्हणजे सुधारित कर रचना. यामध्ये 0 ते 3 लाखांपर्यंत काहीच कर आकारला जाणार नाही. 3 ते 7 लाखापर्यंत 5% कर आकारला जाणार आहे. 7 ते 10 लाखामध्ये 10% कर आकारला जाणार आहे. 10 ते 12 लाखामध्ये 15%, 12 ते 15 लाखामध्ये 20%, 15 लाखाहून अधिकच्या रकमेसाठी 30% कर आकारला जाणार आहे. नव्या कर रचनेनुसार पगारदार कर्मचाऱ्यांची आयकरातून 17,500 रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे असे केंद्राची बजेटमधली माहिती होती. ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.